अशा लोकांना जर वकील मिळत राहिले तर समाजात अजून काही लोक तयार होतील अशी निर्लज्जास्पद. परत कुणी असं धाडस करू नये, त्याच्यासाठी त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. कोल्हापुरातील शिरोली पुलाचे लव जिहाद प्रकरणातील दोन्ही आरोपींना आज पेठवडगाव न्यायालयात हजर करण्यात आलेले होते आणि या दोन्ही आरोपींना 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे माहिती मिळते. आणि काही वेळापूर्वीच या ठिकाणी या दोन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी या दोन्ही आरोपींना पोलीस या ठिकाणाहून घेऊन गेल्याचे समजते. सदरची माहिती मिळाल्यानंतर वडगाव न्यायालयाच्या ठिकाणी काही हिंदुत्ववादी संघटना या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्यांच्या काही मागण्या देखील त्यांनी मांडलेल्या आहेत. जे काय असेल फाशीची शिक्षा त्याला झाली पाहिजे आणि ह्या विरोधात एक लव जिहाद कायदा असा काहीतरी तरतूद केली पाहिजे. ह्या मागणीसाठी आम्ही इथं आलो होतो आणि त्याचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये ही आमची मागणी होती. कारण अशा लोकांना जर वकील मिळत राहिले तर समाजात अजून काही लोक तयार होतील अशी निर्लज्जास्पद कृत्य करणारी. तर ह्याला आळा बसण्यासाठी आम्ही इथं आलो होतो की मागणी करण्यासाठी त्याचं वकीलपत्र एकतर कोणी घेऊ नये, प्लस त्याला कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा अल्टिमेट व्हायला पाहिजे ह्या गोष्टीची मागणी करायसाठी आम्ही इथंवर आलो होतो. आज आरोपीला वडगाव कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि तुमची मागणी नेमकी काय आहे न्यायालयाकडे? दोषीवर कडक कारवाई व्हावी व लव जिहाद हा खूप मोठा प्रश्न आहे, त्याच्यावर मोठी कारवाई व्हावी असं आमचं मत आहे. आणि परत कुणी असं धाडस करू नये, त्याच्यासाठी त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी असं आमचं मत आहे.